जय हिंद मित्रांनो. हे बघा, आजचं आपलं एक गणित आहे की शेकडेवारीचं आहे ते. दशादशे 10% दराने 5,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती? तर बघा मित्रांनो, याचं एक मी तुम्हाला सूत्र सांगतो एकदा. याचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी, किंवा मग याला आपण मुदत पण म्हणू शकतो, आणि भागिले 100. बरोबर. तर चला मग आता आपण इथं काय करू, संख्या टाकू. मुद्दल किती आहे? 5,000 रुपये. बरोबर. हे 5,000 गुणिले दर किती आहे? 10% दर. हे बघा, 10 घेतलं आपण, गुणिले किती वर्षाचं त्यांनी काळ दिलेलं आपल्याला? 3 वर्षाचं. हे बघा, 3 वर्ष भागिले 100. तर चला मित्रांनो, तर आपण आता काय करू, गुणाकार करू. हे बघा, हे शून्य कटले, हे शून्य कटले, वर राहिले किती? 50, 10 आणि 3. आता याचा आपण गुणाकार करू. 50 गुणिले 10 गुणिले 3, हे शून्य इथं टाका, 500 झाले, गुणिले 3 करा, 5 त्रिक किती? 15. बरोबर. मग घ्या 15 आणि वरचे 2 शून्य. उत्तर किती आलं आपला? 1500. उत्तर किती आला मग आपला? हे 50, हे 500 गुणिले 3 बरोबर 5 त्रिक 15, आणि हे 2 शून्य, 1500. चला मित्रांनो, धन्यवाद.